नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल DY2 अपडेट्सवर। मित्रांनो, या ठिकाणी आजच्या व्हिडिओचं कारण तुम्हाला कळून गेलेलं असेल। मी प्रत्येक व्हिडिओ इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी बनवत असतो, बट या ठिकाणी स्पेशली आज फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट करणार आहे। सो मित्रांनो, या ठिकाणी फार्मसीचे जे रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीचे डेट्स आहेत ते डेट्स आलेले आहेत आणि त्या डेट्समध्ये नवीन वेबसाईटवर आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे। तर त्याच वेबसाईटवर फॉर्म कशा प्रकारे फिल करावा यावर आपला नेक्स्ट व्हिडिओ येईल आणि या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट डेट्स पाहणार आहोत। त्यानंतर सर्व प्रकारच्या गोष्टी पाहणार आहोत की कोणत्या कोणत्या डेट्स आहेत, काय काय लेट फीस लागणार आहे आणि कोणत्या प्रकारची फीस किंवा किती तारखेपर्यंत तुम्ही रिव्हॅल्युएशन किंवा फोटोकॉपीला अप्लाय करू शकतात। तर मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त तुमच्या फार्मसीच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, कारण यापुढे मी आता फार्मसीवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेल। सो मित्रांनो, लेट्स स्टार्ट इट। चला सुरुवात करूयात। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्यासमोर ही नोटिफिकेशन जे आहे DY2 युनिव्हर्सिटी यांच्याकडून आलेलं बघायला भेटत असेल। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर वाटत असेल की मी फार्मसीसाठी व्हिडिओ बनवले पाहिजे तर तुमच्यातला एक जण जे आहे मला पर्सनली व्हॉट्सअपला कमेंट करा। त्याबद्दल फार्मसीबद्दल जे आहे फर्स्ट इयरचे फॉर्म फिलिंगवर सुद्धा आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे। तर त्यासाठी सुद्धा फार्मसीमधून एखादा विद्यार्थी जो आहे त्याचे लॉग इन आपल्याला त्या ठिकाणी लागेल, कारण नवीन वेबसाईट असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी फार्मसीचे लॉग इन लागेल आणि मी इंजिनिअरिंगचा असल्यामुळे या ठिकाणी जास्त करून इंजिनिअरिंगचे व्हिडिओ जे आहेत ते बनवत असतो। जर तुमच्यामधून एखादा विद्यार्थी मला फार्मसीची अपडेट देणारा मिळाला तर त्यावर सुद्धा आपल्या नेक्स्ट व्हिडिओ नक्की येतील। सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला त्यांनी जे आहे फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनचे नोटिफिकेशन दिलेले आहे। जो काही तुमच्या विंटर सेमिस्टरचा रिझल्ट लागला होता, कोणत्या सेमिस्टरचा रिझल्ट लागला होता तर या ठिकाणी बघू शकतात 3rd, 5 आणि 7 सेमसाठी जो रिझल्ट लागलेला आहे त्या रिझल्टसाठी तुमची जी काही रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीची प्रोसेस आहे ती स्टार्ट झालेली आहे। आता रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीची प्रोसेस जी आहे नवीन पोर्टलवर नवीन वेबसाईट स्टार्ट झालेली आहे। सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, या वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। सो या MIS जे पोर्टल आहे ते एक नवीन पोर्टल युनिव्हर्सिटीने लॉन्च केलेले आहे, त्याबद्दलसुद्धा आपला व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अवेलेबल आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकतात। सो या ठिकाणी बी फार्मसीसाठी रिव्हॅल्युएशनचे जे काही फॉर्म फिलिंग आहेत ते फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेले आहेत। या ठिकाणी तुमचे जे काही फोटोकॉपी आणि आन्सर शीट आहेत तर ते फोटोकॉपी आणि आन्सर शीटसाठी तुम्हाला डेट काय दिलेली आहे तर 21/4/2025 म्हणजे आजपासूनच तुमचे जे आहे टुडेपासून तुमचे फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेले आहेत आणि त्याची लास्ट डेट काय असणार आहे तर 25 तारखेपर्यंत तुमची लास्ट डेट असणार आहे। सो लक्षात ठेवा, तुमच्या जास्तीत जास्त फार्मसीच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, त्यांना म्हणा की या ठिकाणी जे आहे तुमचे लास्ट डेट जी आहे ती 25/4/2025 आहे, त्याच्या अगोदर तुमचा फॉर्म फिलिंग त्याच्या अगोदर तुमच्या फॉर्म फिलिंग त्या ठिकाणी कंप्लीट झालेली पाहिजे। या ठिकाणी फीसची गोष्ट करूयात। जसं प्रत्येक वेळेस असतं की फोटोकॉपीसाठी पर हेड जे आहे 200 रुपये लागेल आणि जर तुम्हाला रिव्हॅल्युएशन करायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 300 रुपये लागतील आणि एकदा तुम्ही जर फोटोकॉपीला अप्लाय केलं तर त्यानंतर तुमची फोटोकॉपी तुम्हाला ईमेलला मिळत असते, हे तुम्हाला माहिती असेल। जे नवीन विद्यार्थी असतील, जे फर्स्ट इयरला असतील त्यांच्यासुद्धा फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे, त्याबद्दलसुद्धा आपला डिटेल व्हिडिओ येईल। बट त्या ठिकाणी आपल्याला फार्मसीचा एक स्टुडंट असेल कोणता तरी तर त्याने आपल्याला व्हॉट्सअपला पर्सनली मेसेज करा। मी त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप देखील आपला जॉईन करू शकतात। सो या ठिकाणी मित्रांनो, रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीची फीस तुम्ही पाहू शकतात आणि रिव्हॅल्युएशनची डेटसुद्धा तुम्ही पाहू शकतात की 3/5/2025 पासून ते 7/5/2025 पर्यंत तुमची रिव्हॅल्युएशनची डेट असणार आहे। त्या डेटमध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात। सो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात काही नोट्स आणि इन्स्ट्रक्शन्स त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत। यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की फोटोकॉपी इज नॉट ॲप्लिकेबल फॉर ड्रॉइंग शीट अँड ग्राफिक रिलेटेड सब्जेक्ट। जे काही आता ही इंजिनिअरिंगचे जास्त करून ग्राफिक्सचे सब्जेक्ट असतात त्या ठिकाणी फोटोकॉपी त्या ठिकाणी अवेलेबल नसते। त्यानंतर स्टुडंटला काय ॲडवाईस केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। स्टुडंट ॲडवाईस फॉलो प्रोविजनल व्हेरिफिकेशन मार्क्स अंडर अकॉर्डिंग टू 4.3c पेज नंबर 56 लिंक कुठे दिलेली आहे तर ही सगळी त्यांनी लिंक दिलेली आहे। सो या लिंकमध्ये जे आहे, या GRमध्ये जे आहे त्या GRमध्ये तुम्ही त्या ठिकाणी क्रायटेरिया चेक करायचा आहे आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी रिव्हॅल्युएशन किंवा आन्सर शीट
किंवा आन्सर बुक यासाठी तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अजून एक त्यांनी महत्त्वाची नोट दिली आहे की इन केस ऑफ डिस्क्रिपन्सी आयडेंटिफाय ॲज पर 7 जो काही रूल आहे त्याच्यामध्ये काही डिस्क्रिपन्सी भेटली तर त्या ठिकाणी काय होणार आहे तर सच केसेस फॉरवर्डेड टू कन्सर्न रिजनल सेंटर विदिन 7 days फ्रॉम डेट ऑफ इश्यू ऑफ फोटोकॉपी. म्हणजे जो काही नवीन रूल आलेला आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी फोटोकॉपीमध्ये जर काही चेंजेस असतील तर ते चेंजेससुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करावे लागतील आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी 7 days त्या ठिकाणी तो फॉरवर्ड केला जाईल रिजनल सेंटरला. आता या PDF लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा मग तुम्ही या ठिकाणी हे जे आहे तुमच्या कॉलेजकडून आलेलं जे असेल किंवा मग या ठिकाणी वेबसाईटलासुद्धा ते डिस्प्ले होणार आहे. सो या वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही हे PDF किंवा ही नोटिफिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनचे डेट्स लक्षात आलेले असतील. मित्रांनो हा व्हिडिओ फक्त बी फार्मसीसाठी होता. इंजिनिअरिंगचे रिझल्टसुद्धा या ठिकाणी डिस्प्ले व्हायला स्टार्ट झालेले आहे आणि त्याबद्दलसुद्धा आपला नेक्स्ट व्हिडिओ लगेचच रिझल्टवर येणार आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कळालेला असेल. या ठिकाणी जर फर्स्ट इयरचा फॉर्म फिलिंगवर व्हिडिओ पाहिजे असेल तर फार्मसीच्या फर्स्ट इयरच्या एका विद्यार्थ्याने मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्याच्या लॉगिन ID आणि पासवर्डवरून आपण त्या ठिकाणी फॉर्म फिलिंग चेक करू आणि त्यानुसार तुम्हाला फॉर्म फिलिंगवर नक्कीच मी पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन महत्त्वपूर्ण DBATO युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेट्ससाठी आपल्या चॅनल DBATO अपडेट्स याला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.